नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण चिकनवरती अंड टाकून असा एक क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत. जो पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. अजिबात तेलकट न होणारा आणि झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ कसा बनवायचा हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर असा हा कुठला पदार्थ आहे जो चिकनवरती अंडी टाकून आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं 1 किलो प्रमाणामध्ये चिकन घेतलेलं आहे. आता चिकन सर्वप्रथम आपण घेतल्यानंतर पूर्ण काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आता त्यानंतर आपण ह्याचे एकदम बारीक-बारीक असे पीसेस करायचे. यामध्ये जो आपण पीस घेतलेले आहे ते थोडेसे काय करायचे एकदम बारीक असे पीस करून घ्यायचे. मोठे पीस ठेवायचे नाहीत. आता काय करूया हे जे चिकन आहे ते चिकन आपण यावरती अंडी टाकणार आहोत. आता 1 किलोच्या चिकनच्या प्रमाणानुसार यामध्ये आपण 1 किंवा दीड इथं आपण अंडे टाकू शकतो. पण मी इथं एकच अंडं टाकणार आहे. आता मी अंडी फोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी हे अंडं या चिकनवरती टाकणार आहे आणि त्यानंतर आपण यावरती आणखीन काही पदार्थ टाकणार आहोत. तर त्या अगोदर आपण यावरती टाकायचा आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यामध्ये एखादी हिरवी मिरची. आता आपण इथं जो मसाला वापरणार आहे त्यामध्ये तिखटाचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे मी यामध्ये हिरवी मिरची टाकली नाही. फक्त आलं लसणाची पेस्ट आपण यावरती टाकणार आहोत. आता 1 चमचा फुल्ल आपण इथं आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आता 1 किलो प्रमाणासाठी आपण इथं सगळे हे पदार्थ टाकणार आहोत. त्यानंतर 1 चमचा इथं धनेपूड टाकायची आहे आणि त्यानंतर मी इथं कसुरी मेथी अगदी थोडीशी मी हाताने चुरडून घेतलेली आहे. ती कसुरी मेथी टाकणार आहे. नाही टाकली तर काही हरकत नाही, पण मी इथं थोडीशी टाकलेली आहे. आता त्यानंतर आपण 1 अंडं इथं फोडून घेतलेलं आहे आणि ते अंडं आपण यावरती पसरून देणार आहोत. म्हणजेच काय चिकनवरती आपण हे जे अंडं आहे ते टाकणार आहोत. याने अगदी क्रिस्पी आणि एकदम चविष्ट असा हा पदार्थ बनणार आहे. आता त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकूयात आणि मी जो पदार्थ सांगितलेला आहे तो म्हणजे एक मसाला टाकणार आहोत. खास मसाला आपण टाकणार आहोत. सुहाणा हा मसाला आहे. हा चिकन 65चा मसाला आहे. हा मसाला टाकला ना अजिबात आपल्याला दुसरे कुठलंही पदार्थ टाकायची गरज नाही. म्हणजे यामध्ये आपण कॉर्न फ्लॉवर वगैरे टाकायची गरज नाही. हा मसाला फक्त 1 पॅकेट म्हणजे 1 किलो प्रमाणासाठी हे 1 पॅकेट आपण टाकणार आहोत. आता हे सगळं मी मसाला यावरती टाकून घेतलेला आहे. या मसाल्याने अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा पदार्थ बनणार आहे आणि अजिबात तेलकट होणार नाही या मसाल्यामुळे. त्यामुळे हा मसाला मी वापरणार आहे. आता हा मसाला टाकून झालं की त्यानंतर लगेचच आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आता चिकन 65 म्हटलं की बरेच असे यामध्ये मसाले ॲड करावे लागतात. कॉर्नफ्लॉवर ॲड करावं लागतं, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, काही आपण आणखीन काही त्यात मसाले मिक्स करतो. पण हा एक जर मसाला तुम्ही यामध्ये मिक्स केलात तर अजिबात दुसरे कुठलेही पदार्थ किंवा मसाले यामध्ये मिक्स करण्याची गरज नाही. चला तर अंडी मी टाकलेली आहेत कारण यामध्ये अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनण्यासाठी आणि एकदम क्रिस्पी बनण्यासाठी मी अंडी टाकलेली आहे. तर चला हे सगळं आपण काय करायचं हा मसाला टाकून झालं की यामध्ये कलर टाकण्याची देखील आवश्यकता नाही कारण या मसाल्यामध्ये नॅचरलीच काय आहे कलर आहे आणि त्या तिखटाचा पण त्यावरती काय आलेला आहे कलर आलेला आहे. त्यामुळे कलर वगैरे टाकायची पण काही गरज नाही. हा फक्त 1 पॅकेट टाका आणि असा हा क्रिस्पी पदार्थ बनवून तयार होतो. चला तर आता हे सगळं मी मसाला टाकून घेतलेला आहे. एकसारखं परतवून घ्यायचं म्हणजे एकजीव करायचं आणि थोडंसं एक 10 मिनिटासाठी फक्त ह्याला आपण काय करायचं तसंच ठेवून द्यायचं. चला तर आता एक 10-15 मिनिटानंतर आपण हा मसाला तुम्ही बघू शकता पूर्ण त्या चिकनला छान असा लागला आहे. आता काय करूया एक 10-15 मिनिटानंतर लगेचच आपण हे फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक पीस टाकू शकता किंवा एकदम झाऱ्यावरती जास्त पीसेस घेऊन देखील आपण असं सोडू शकतो आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे चिकन जे आहे ते आपण काय करायचं आहे तळून घ्यायचं आहे. बरं तळताना इथं आपल्याला अजिबात सारखं एकसारखं परतवत राहायचं नाही. थोडंसं त्याला बुडबुड्या कमी झाल्यानंतर आपण हा चिकन जे आहे ते उलटपालट करणार आहोत आणि मेन म्हणजे यामध्ये महत्त्वाची टिप म्हणजे आपण गॅस सर्वप्रथम
काय करायचं आहे, मोठा ठेवायचा आहे. जेव्हा चिकन आपण सोडून देऊ तेव्हा थोडासा गॅस काय करायचा आहे, लो टू मीडियम साईडवरती ठेवून आपण क्रिस्पी होईपर्यंत हे चिकन काय करायचं आहे, तळून घ्यायचं आहे. चिकन तळण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, लगेचच आपलं हे चिकन तळून होतं. आणि तुम्ही कढईमध्ये बघू शकता अजिबात यामधला मसाला जो आहे तो अजिबात निसटलेला नाही. जे आपण मसाला यामध्ये चिकन 65चा जो मसाला टाकला आहे तो मसाला छान असा त्या चिकनला लागला गेलेला आहे. अजिबात काही झालेला नाही. तेलामध्ये हा मसाला विस्कटलेला नाही आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपण हे चिकन छान असं तळून घेणार आहोत. बघू शकता अगदी भन्नाट चवीचं आणि एकदम भन्नाट कलरचं हे चिकन 65 इथं बनवून तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण हे सगळे 65 काय करणार आहोत, तळून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण इथं दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला मी इथं तळून दाखवते आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे चिकन 65 आपण तळून घेणार आहोत. जास्त ह्याला वेळ अजिबात लागत नाही. 10 ते 15 मिनिटात हा चिकनचा पदार्थ बनून तयार होतो आणि एकदम झटपट बनतो आणि अजिबात जास्त मसाल्यांचा वापर देखील करावा लागत नाही. तर इथं आपण हे तेलामध्ये सोडल्यानंतर जेव्हा ह्या बुडबुड्या ज्या असतात त्या कमी झाल्यानंतर उलटपालट करायचं आहे. आणि जर आपण हे 10-15 मिनटं तसंच मुरवण्यासाठी ठेवलं तर काय होतं, तर मसाला छान चिकटून राहतो आणि आपला जो पदार्थ बनणार आहे तो देखील अगदी सुंदर असा बनून तयार होतो. म्हणजे अजिबात तेलामध्ये मसाला निसटत नाही. तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी असा हा चिकन 65चा जो पदार्थ बनवलेला आहे तो अगदी सुंदर असा बनून तयार झालेला आहे. चला तर आता हा सगळा आपण काय केलेला आहे, 65 तळून घेतलेला आहे. आपण 2-3 स्टेपमध्ये म्हणजे 1 किलो प्रमाणाच्या 65मध्ये चिकनमध्ये 2-3 स्टेपमध्ये आपण हे तळून घेऊ शकतो. आपल्या कढईमध्ये जेवढं मावतं तेवढं आपण हे चिकन 65 तळून घेऊ शकतो. चला तर आता इथं सगळे हे चिकन 65 तळून घेतलेले आहेत. छान असं डिशमध्ये काढून घ्यायचं. मस्तपैकी याच्यावरती कोथिंबीर भुरभुरायची आणि त्यानंतर थोडासा बाजूला कांदा घ्यायचा आणि एकदम मस्त असं छान असं आपण हे सर्व करायचं. अगदी कुरकुरीत क्रिस्पी होतो, अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही बघू शकता यातलाच तुम्हाला मी एक 65 फोडून देखील दाखवते. म्हणजे आतून छान असा तो शिजला गेलेला आहे आणि एकदम क्रिस्पी बनलेला आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. चला तर अजिबात जास्त मसाले न वापरता फक्त आपण यामध्ये चिकनवरती अंडी टाकून आणि एक मसाल्याचं पाकेट, जे पाकेट 65 मसाला म्हणून जे तयार असतं ते पाकेट आपण यामध्ये टाकून असा हा एकदम क्रिस्पी झटपट तयार होणारा 10 ते 15 मिनटात तयार होतो. अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि घरात सगळेजणच आवडीनं खातील असा हा क्रिस्पी आपण पदार्थ बनवून तयार झालेला आहे. इथं तुम्ही आवाज देखील बघू शकता, म्हणजे त्याचं ऐकू शकता किती क्रिस्पीपणा आलेला आहे. हा कुरकुरीत असा हा चिकन बनून तयार होतो. चला तर हे चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या.